माझे मित्र सतेज उर्फ बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित, या संस्थेचे अध्यक्ष शीतल धन्नवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, मला वाटते समीर देशपांडे यांनी आपल्या निवेदनामध्ये इतक्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमामधून आमचं कौतुक केलं काय टीका केली अजून आम्हाला कळालंच नाही। पत्रकार हा सातत्याने जागरूक असणारा व्यक्ती आहे। समाजामध्ये घडणाऱ्या बिघडणाऱ्या अनेक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणं, समाजकारण राजकारण याचा समतोल ठेवणं आणि आपल्या वाचकाला आपलं वर्तमानपत्र, आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया कसा आवडेल यासाठी सातत्याने ही मंडळी धडपड करत असतात। मी अनेक वेळा मुंबईत पाहिलंय की एक एक महिला पत्रकार सुद्धा कॅमेरे घेऊन एकेका नेत्याच्या घरासमोर सकाळपासून रात्रीपर्यंत ना जेवणाची ना कशाची शुद्ध न करता ही मंडळी आपल्या पत्रकारितेसाठी काम करतायत। जी गोष्ट बंटी पाटलांनी सांगितली, बंटी पाटलांच्यात माझ्यात एक फरक आहे। ते नवीन आहेत, तरुण आहेत, सगळ्या माध्यमांचा त्यांना अभ्यास आहे। आमचा मात्र रेड्यापाड्याचा होत आहे। कारण पत्रकारांना कशा बातम्या पुरवाव्या, ते सूत्र कसं असावं हे बंटी पाटला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे। कदाचित बंटी पाटील राजकारणात आले नसते तर ते कदाचित पत्रकारच झाले असते। माझी आपल्याकडे एकच अपेक्षा आहे, कारण मुळात याला थोडा मला वेळ झालेला आहे। मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, कारण आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या विभागांचा आढावा घेतला की ज्याच्यामुळे आज पालकमंत्री आज इथं उपस्थित राहिले नाहीत। मी विशीद्वारे उपस्थित होतो आणि ते संपायला जरा वेळ लागल्यामुळे मला इथे यायला वेळ झालेला आहे आणि इथून त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला। आम्हाला बाजार समितीची पार्टी मिटिंग घ्यायची आहे, शेतकरी संघाची पार्टी मिटिंग घ्यायची आहे, जिल्हा परिषदेची त्यांच्या 15 वित्त आयोगाच्या निधीबाबतची चर्चा करून मग एक सोय चांगली झाली आहे की आता इंडिगो जो रात्री विमान आहे, महालक्ष्मीच्या ऐवजी विमानांना रात्री मुक्कामाला जायचं आहे। उद्या आहे मंत्रिमंडळाची बैठक। माझी आपल्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही तर चांगले पत्रकार आहात, आजपर्यंत आमच्या राजकीय इमेज बिल्डिंगमध्ये आपण अनेकांनी हातभार लावलेला आहे आणि ज्या ज्यावेळेला आम्ही चुकलेलो आहे तर आमच्यावर चापकाचे फटकारे सुद्धा मानलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। परंतु तुमच्या जीव घेण्या स्पर्धेमुळं आमच्या गरिबांच्यावर अन्याय होणे एवढी आमची विनंती आहे। तुमची स्पर्धा जी ती जीवघेणी झालेली आहे। आता मी खरी पत्रकार ही कशी निर्भेळ झाली अशी समजेल। आता येस न्यूजचे संपादक मगाशी आले, चारू जोशी काही तो उपस्थित नव्हते, तर आल्यानंतर म्हटलं बंटी पाटील तुमचे संपादक आहेत, संपादक तुम्ही जर उद्या मुन्ना महाडिक किंवा कृष्णराज भाडकाची बातमी दिली तर ते खरी पत्रकार आणि चारू जोशीनं बंटी पाटलाची बातमी दिली उद्या कुठला त्यांचा मोर्चा बिरचा काय असेल तर ही खरी पत्रकार चांगला असेल ते कधी द्यायची ते द्या। माझं काय म्हणणं आहे, शेवटी आपण जर पत्रकार कधी झालो असेल तर आपल्याला चांगल्या बातम्या द्यायला काय अडचण आहे। आणि म्हणून आपण आज 2 वर्षाचा पुरस्कार वितरण समारंभ घेतलेला आहे आणि जे परीक्षण केलं त्यांचं मनापासून मला अभिनंदन केलं पाहिजे।
कारण अशी हिरं माणकं शोधायची, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता नावं शोधायची, फार मोठं काम होतं. त्या परीक्षा करणाऱ्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना ज्यांना बक्षिसांनी आपण आज सन्मानित केलं आहे त्यांना पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या भावना समीरनी मांडल्या की तुमचं आता घरकुलाचं स्वप्न साकार होणार आहे, त्यामध्ये काय तांत्रिक अडचणी कुठं असतील त्या निश्चित आपण दूर करू. जिल्हाधिकारी, म्युन्सिपल कमिशनर यांना बोलावू. त्यानंतर आपल्या प्रेस क्लबसाठी जी जागा बंटी पाटील सुचवली ती आम्ही सगळेच कार्य जे नेते मंडळी आहोत ते एकत्र येऊन तुम्हाला त्यासाठी निश्चित आम्ही मदत करू. मी आता आपल्या आयरेकर साहेबांना विचारत होतो, तुमचं प्रेस क्लबचं उत्पन्न काय नेमकं, तुम्ही कशातून करता? ते म्हणाले की जे आमचं प्रेस क्लब आहे तिथं आम्ही पत्रकार परिषदा घेतो आणि 1,500-2,000 आम्ही त्याच्याकडून भाडं घेतो, म्हणजे त्या रूमचं, आणि त्यामधून आम्ही 5,000 रुपये प्रमाणे हे बक्षीस देतो आणि 10,000 रुपये कोणाचं ऑपरेशन करायचं असेल तर 10,000 रुपयाची मदत देतो. जर खरोखरच आम्ही जर चांगलं तुम्हाला इमारत बांधून दिली, त्याचा उल्लेख समीरने केला, तर चांगलं तुम्हाला उत्पन्न मिळेल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या विमामध्ये जे जे सहकार्य लागेल ते आम्ही सगळे मिळून करू आणि तुम्ही या कामामध्ये पुढं व्हा. तुम्ही हे काम करताना निर्भीडपणानं करा, कुणाचाही मुलाहिदा ठेवू नका, चांगल्याला चांगलं म्हणा, जो चुकला तर त्याला चापकाचे फटकरे मारा लिखणीचे, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्या कामाला मनापासून मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला आवर्जून आम्हाला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.